Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा या मार्गावर विद्यार्थ्यांना रस्त्यावरच एसटी बसेस सोडून देत असल्याने संतप्त झालेल्या गावकरी आणि विद्यार्थ्यांनी या मार्गावरील एसटी बसेस अडवून आंदोलन सुरू केले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील एरळीच्या जुन्या पुलावरून एसटी महामंडळाच्या बसेस न जाता नवीन पुलावरून जात आहेत. त्यामुळे मानेगाव व एरळीमधील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री उशिरा रस्त्यावर उतरवले जाते. यामुळे गावापर्यंत जाताना विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे मानेगाव व एरळी येथील नागरिकांनी आज या मार्गावरून जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या सर्व बसेस थांबवल्या. घटनेची माहिती पोलीस प्रशासन व आगार व्यवस्थापकाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून गावकरी व विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावर चर्चा ती सर्व बसेस विद्यार्थ्यांच्या व गावकऱ्यांच्या मागणीनुसार गावातून पाठवल्या जातील असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. आज एरळी या ठिकाणी ज्या बसेस वरतून जातात एरळी पुलाव नवीन पुलावरून जे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थी रात्री 8 वाजता इथून 1.5 किलोमीटर फाटा आहे. इथून विद्यार्थ्यांना पूर्ण जंगलातून जावं लागते. मुली जातात. जर येत्या कदाचित भविष्यात जर काही मुलीवर कोणता काही अत्याचार म्हणा की आजकाल पाहता आपण की बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत, तर अशा काही गोष्टी झाल्या तर याला डेपो मॅनेजर साहेब, सर आपलं नाव काय? डेपो मॅनेजर पवन टाले, डेपो मॅनेजर साहेब हे या गोष्टीला जबाबदार राहतील काय? आणि जे यांच्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक आहे, प्रवाशांची, लहान लहान मुलांची, बसांत बसा, इथं थांबू नका, इथं थांबत नाही, घरी जा, विद्यार्थी शाळेत जात नाही टाईमवर, इथून जे 1.5 किलोमीटर चालत जा लागते जंगलानं, तर येता कदाचित कोण्या मुलीला काही झालं अनर्थ तर याला जबाबदार कोण राहील? डेपो महामंडळ जबाबदार राहील का या गोष्टीला? कोण राहील? या गोष्टी सर्व शासनाने, मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंददादा जाधव, आमदार साहेब चंचुक संचिती यांनी या गोष्टीची काळजीपूर्वक विनंती डेपो मॅनेजर आम्ही यांना केली. त्यांनी सुद्धा या गोष्टीची सर्व जबाबदारीनं पाहणी करून डेपो मॅनेजर यांना सांगावे. मी रात्री 8 वाजता येते आणि मी एकटीच असते रस्त्यात जाणारी. माझा गाव इथून 3 किलोमीटर दूर आहे आणि आम्ही ना म्हटलं की तिथे सोडून द्या. ते कंडक्टर म्हणतात की इथे उतरणार असेल तर उतरायला जळगाव चला. आम्ही करा काय मग? आणि इथे कोणीच नसते. आम्ही जेव्हा उभं राहतो तिथं आम्ही रात्री 8 वाजता येतो. आमची ट्युशन पण असतात ना, शाळा सुटल्यानंतर आम्हाला ट्युशन पण लागते ना. आणि बसवाले म्हणतात की आम्ही इथे उतरून देणार नाही, इथेच उतरायला घेणार, तर आम्ही तिथे उतरून देणार नाही. मग आम्ही करा का? सकाळपासून मी 9 वाजतापासून येला, 4 बसा खाली गेल्या, एकही बस थांबली नाही. जळगाव जामोद ते नांदुरा या एरळीचा पूल लागतो. त्या एरळीच्या पुलावर हा जुना पूल आहे आणि यावर मध्यंतरी पाऊस पडल्यानंतर गाळ साचला होता. त्या गाळामुळे महामंडळाच्या प्रत्येक बस जाऊ शकत नव्हती. म्हणून आपण पर्यायी मार्ग जो वरतून जो नवीन पूल बनलेला आहे तिथनं मार्ग वळवला होता. आता गावकऱ्यांचं जर निवेदन आपल्याला जर खालचा जर गाळ पीडब्ल्यूडीने जर काढून दिला आपल्याला आणि सुव्यवस्थित करून दिला तर आपण तिथं त्या मार्गे गाडी आपल्या जे बस चालू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळू.